आणि माझ्याबरोबर आहेत ते गझलकार कवी प्रदीप निफाडकर. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की साहित्य संस्थांची अग्रसंस्था किंवा मातृसंस्था असलेल्या पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता मतपत्रिका घरोघरी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन आघाडी या नावाने आम्ही समविचारी मंडळींनी आमचं पॅनल उभं केलेलं आहे. यामध्ये नाट्यकर्मी योगेश सोमट हे अध्यक्षपदासाठी, मी डॉक्टर स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह पदासाठी आणि गझलकार प्रदीप निफाडकर हे कोषाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहोत. आमच्या आघाडीची भूमिका आणि एकंदर या सगळ्या मध्ये आम्ही का उतरलेले आहोत हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. आपल्यापर्यंत आपल्यातल्या काही माध्यमांनी यापूर्वीही याबाबतच्या वृत्तांना प्रसिद्धी दिलेली आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये निवडणूक झालेली नाही. कोविडच्या काळानंतर जगभरामध्ये सगळे व्यवहार सुरू झालेले असतानाही या विद्यमान कार्यकारिणीने परस्पर मुदतवाढ घेतलेली आहे. त्यामुळे तिथे निवडणुका झालेल्या नाहीत. आता ही निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही शाखा प्रमुखांची निवड जी जिल्हा प्रमुखांची करायची असते त्या अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी झालेल्या आहेत आणि अनेक शाखांच्या अशा तक्रारी आहेत की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली याचीच आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कुठेतरी बदल होण्याची गरज आहे. एक संपूर्ण कारभारामध्ये पारदर्शीपण यावं, लोकाभिमुख कारभार सुरू व्हावा आणि त्याच्या बरोबरीने जे मुख्य उद्दिष्ट आहे साहित्य व्यवहाराला किंवा त्यातल्या चलनवलनाला गती देणं, साहित्यपूरक उपक्रम वाढवणं, मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ते लक्षात घेऊन त्या अनुषंगाने काही उपक्रम आयोजित करणं असा एक व्यापक आणि लोकहिताचा अजेंडा समोर ठेवून उद्दिष्ट घेऊन आम्ही या आघाडीमध्ये उतरलेले आहोत. तर त्यासाठी म्हणून आज मुद्दाम आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. माझे सहकारी प्रदीप निफाडकर याबाबत अधिक बोलतील. तर तुमच्याशी अधिक बोलायची गरज नाही, कारण तुमच्या हातामध्ये आम्ही आमचा जाहीरनामा दिलेला आहे, तो तुम्ही वाचला आहे. पत्रकारांचा वेळ किती महत्त्वाचा असतो मी पत्रकार असल्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळे फार वेळ न घेता एवढंच सांगेल की खरं तर ही निवडणूक व्हावी ही इच्छा आमची जेवढी होती तेवढी सगळ्या पत्रकारांची होती, हे फार महत्त्वाचं आहे. आणि पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांनी त्या बाबतीत आम्हाला सहकार्य केलं, पण पुण्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी या बाबतीमध्ये जोरदार आवाज उठवला आणि ही निवडणूक घेणं विद्यमान कार्यकारिणीला भाग पाडला. आम्ही म्हणजे पत्रकारांच्या मदतीनेच भाग पाडलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीला तुम्हाला सांगायची गरज आहे सोलापूरकरांना, कारण सोलापूरकर जास्त जाणकार आहेत आणि इथं 2 नंबरचे हे आहे सोलापूर जिल्हा, इथं मतदार भरपूर आहे. पण या इथं मतदार करायचे, फक्त शाखा वाढवायची एवढंच उद्दिष्ट ठेवले. पण शाखेचे जे कार्यक्रम पाहिजे किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद ही पुण्याची नसून ही महाराष्ट्र साहित्य परिषद वाटली पाहिजे, याकरता जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते प्रयत्न काही होत नाहीत. आणि सोलापुरात त्या मानाने एवढं सांस्कृतिक चळवळ इथं चांगली असताना इथं त्या मानाने कार्यक्रम होत नाही, हाही आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आणि म्हणून आम्ही हे सगळे मैदानात उतरलेलो आहोत. तुमचं सहकार्याने आम्ही लवकरच विजयी होऊ आम्हाला खात्री आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये या लोकांनी कारभार तर चांगला केलाच नाही, पण यांनी मतदार यादी सुद्धा चांगली केली. मतदार यादींमध्ये इतके घोळ आहे, सदोष मतदार यादी दिलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते मान्य केले की ही सदोष आहे. आणि त्या यादीमध्ये जे मृत आहेत किंवा दुबार नाव आहेत, म्हणजे जे माझ्या विरुद्ध उभे आहेत, विनोद कुलकर्णी जे ह्याला कोषाध्यक्ष पदाला, त्यांचं स्वतःचं नाव साताऱ्यामध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये. म्हणजे एवढा मोठा घोळ आणि ते तांत्रिक चूक सांगतात. किंवा त्यांनी आणखीन एक सांगितलं की शाखेचे जे प्रमुख आहेत, म्हणजे जसं इथं तुमच्या इथं पद्माकर आहे, त्यांना आम्ही सांगितलं होतं, त्यांनी ती नावं काढलेली नाहीत. खरं तर ही
जबाबदारी जर असेल त्या प्रमुखाची, तर मग तुम्ही त्याला परत निवडून का देताय, हा आमचा सवाल आहे. जर त्यांनी काम चांगलं आहे, बघा आपल्याकडे पण लक्षात घ्या, आपल्याकडे जर कुणाला काम चांगलं केलं नाही आपण त्याला काय करतो, परत उमेदवारी देऊ का, त्याला नाही देणार. पण यांनी परत उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं, आणि त्यांना नुसतं निवडून आणलं नाही, शाखेतल्या कोणत्याही माणसाला याबद्दल माहिती दिलेली नाही आणि बिनविरोध निवडून आला म्हणून जाहीर केलेला आहे. हा असा सगळा कारभार आहे. या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, म्हणजे आम्ही उभे राहिलेलो आहोत. त्यामुळे आपण सर्व सोलापूर जनता सगळी शहाणी आहे की बरोबर आम्हाला मतदान करेल, याबद्दल आम्हाला तिळं मात्र शंका नाही. फक्त आपल्या माध्यमातून आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवावा म्हणून एक खास पत्रकार परिषद बोलवली होती. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला विचारा, त्याचे आम्ही उत्तर द्यायला तयार. सर किती शाखा आहेत आणि किती मतदार आहेत एकूण? आता टोटल शाखा म्हणजे महाराष्ट्राच्या पाहिजे आपल्या 122 शाखा आहेत तसा महाराष्ट्र, हा आणि महाराष्ट्र 16,704 मतदार आहेत. हो हो म्हणून आम्ही म्हटलं, मगाशी जे निफाडकर म्हटले की महाराष्ट्र साहित्य परिषद ही पुण्यापुरती नाही, ही महाराष्ट्राची साहित्य परिषद आहे. त्यामुळे या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल, या सगळ्यांचा आवाज साहित्य सृष्टीमध्ये येईल, अशा पद्धतीने तिचं नियोजन आणि कार्यक्रम व्हायला पाहिजे. नुसत्या सोलापूरला 17 शाखा, 17 आणि मतदान सोलापूर 2,500च्या घरात आहे, 2,500 संपूर्ण जिल्ह्यात.